एवढे खुश झालो की अरे वा, काहीतरी नवीन शिकण्यास आम्हाला भेटेल. असंच आमच्या कॉलेजमध्ये नर्सिंग कॅम्प सुरू झालेला आहे. त्यामध्ये थेरी सेशन्स वगैरे घेतले, प्रॅक्टिकल नॉलेज पण खूप चांगलं भेटलं. जे आम्हाला कॉलेजमध्ये शिकायला तर भेटतंच, ते सुद्धा आता आम्हाला प्रॅक्टिकलद्वारे सरांनी शिकवलं. नर्सिंग कॅम्प हा खरंच खूप म्हणजे चांगला एक प्रोग्राम आम्हाला झाला आणि आम्ही नर्सिंग कॅम्पचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू सर. आणि आमच्या कॉलेजकडून व आमच्या सर्व स्टुडंटकडून नर्सिंग कॅम्प टीमचे खूप खूप थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सृष्टी आहे, तर आपण तिला विचारू की तुम्हाला या कॅम्पबद्दल कसं वाटलं. तर सृष्टी, आपल्या कॉलेजमध्ये गेल्या 3 दिवसापासून नर्सिंग कॅम्प चालू आहे. तर मला हे विचारायचं आहे की आपल्या या 3 दिवसापासून चाललेल्या कॅम्पमध्ये तुला काय कळालं किंवा तुला कोणत्या कोणत्या नवीन टेक्निक्स आहेत, जो प्रोग्राम चालू आहे त्यामधून तुला काय शिकण्यास भेटलं ते तू एकदा एक्सप्लेन करशील का? मला या नर्सिंग कॅम्पमधून खूप काही शिकायला मिळालं. जे काही माहिती नव्हतं ते आम्हाला माहिती पडलेलं आणि नर्सिंग कॅम्पमुळे आम्हाला आमचे खूप सारे डाऊट्स वगैरे क्लिअर झालेले आहेत व नर्सिंग कॅम्प टीममुळे आम्हाला जे माहिती नव्हतं, जे खूप काही प्रोसिजर माहीत नव्हत्या ते आम्हाला माहिती झालेल्या आहे. नर्सिंग कॅम्पच्या टीमचे मी खूप खूप धन्यवाद मानते व असंच काहीतरी यांचं म्हणजे चांगलं काम चाललेलं आहे व त्याबद्दल मी खूप यांचे आभार मानते. तर तुम्ही ऐकलं तिच्याकडनं की नर्सिंग कॅम्प हा गेल्या 3 दिवसापासून चालू आहे आणि आम्ही नर्सिंग कॅम्प हा 3 दिवसापासून चालू आहे. तर आम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही 1 महिन्यापासून कॉलेज जॉईन केलेलं आहे. आम्ही फ्रेशर असल्यामुळं कॉलेजमध्ये पण असं खूप काही सिलेबस आहे तो रिकवर झाला आहे आणि थेरी वगैरे प्रॅक्टिकल्स पण कॉलेजमध्ये नेहमीच रेग्युलरपणे होतात आणि कॉलेजमध्ये थेरीसोबतच आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण दिलं जातं आणि तसंच आम्हाला सरांकडून कळालं की नर्सिंग कॅम्पचा हा कॅम्प सुरू आहे. तर आम्ही खूप खुश झालो नर्सिंग कॅम्प हा प्रोग्राम ऐकून. आणि तसंच आमचे प्रिन्सिपल आहेत, कोऑर्डिनेटर सर आहेत, त्यांनी सांगितलं की नर्सिंग कॅम्प चालू आहे. तर आम्ही